जागा खरं तर आपण पाहतोय की आपण सर पाहणी करत आहात। सर पाहणी संस्थेचं नाव, वकिलांच्या संस्थेचं नाव काय? हळू 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 हा ठीक। एक मिनिट मॅडम किती जाऊ खरं तर आपण पाहतोय की ताई ताई एक मिनिट ताई अवघड पडतं खाली ठीक सिटीजन फोरम आहे का? आवाज येतोय ना? खरं तर आपण पाहतोय की आपण आज पुन्हा एकदा त्यांची चौकशी करण्यासाठी किंवा त्यांची जमीन जी आहे भूखंड त्याची पाहणी करण्यासाठी आला काय? एक तर आपण हे प्रकरण बघितलं तर आम्ही सर्वजण या विषयासाठी लढतच आहोत। शशिकांत शिंदे साहेबांनी लक्ष घातलेलं आहे, भावनाताई इथं आहेत, CR पाटील साहेब असतील, त्याच्याचबरोबर सिटीजन फोरम नावाची एक संघटना, सामाजिक संघटना आहे, ते सुद्धा या विषयामध्ये लक्ष देऊन आहेत। या सगळ्यांशी संपर्क साधून व तसंच आपल्या ऑफिसचा उपयोग करून बरीच माहिती काढल्यानंतर असं कळालेलं आहे की या भागामध्ये बिवलकर परिवाराची 4000 एकरची जमीन आहे। त्याच्याचबरोबर जे काही आपलं सिडको आहे, सिडकोमध्ये सुद्धा त्यांची खूप मोठ्या प्रमाणात जमीन येते। आता आमच्याकडे माहिती 150 एकराची आलेली आहे आणि त्याच्यावर त्यांनी 12.5% मोबदला जमीन स्वरूपात तो तिथं घेतलेला आहे। म्हणजे इथं असणारे खरे भूमिपुत्र जे आहेत ते अनेक वर्ष झालं प्रयत्न करत आहेत, पण त्यांना कुठेही त्यांची हक्काची जमीन मिळत नाही। पण एक मोठा व्यावसायिक पैसेवाला माणूस येतो काय आणि 48 तासामध्ये 42 टेबलवरनं फाईल हलती काय आणि त्यांना 5000 कोटीचा भूखंड दिला काय जातो, याच्यावर आता आम्ही लक्ष देऊन आहोत। शिरसाटांच्या विषयामध्ये आम्ही लक्ष देऊन आहोत। त्यांनी राजीनामा द्यावा अशी आम्ही मागणी केलेली आहे, पण हे 150 एकरापैकी 12.5%चाच विषय आहे। आता या सिटीजन फोरमली मला 300 एकराबद्दलची फाईल आता तिथं दिलेली आहे। त्यामुळे या सर्व विषयामध्ये लक्ष आम्ही सर्वजण घालणार आहोत आणि जोपर्यंत इथं असणाऱ्या भूमिपुत्रांना न्याय मिळत नाही आणि हा जो भ्रष्टाचार झालाय ज्या व्यक्तीने केलेला आहे तिथं त्याला सजा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। DVPG असं नावाचा एक कुठला ते ग्रुप आहे, त्यांची ही जागा आहे ज्यांना त्यांनी तिथं विकलेली आहे। सरस नावाचा एक ग्रुप आहे। विषय कसा असतो की चुकीच्या पद्धतीने एखादी जमीन जर संपादित कुणी करत असेल, सिडकोकडनं घेत असेल आणि सिडको सुद्धा चुकीच्या पद्धतीने ती जमीन देत असेल तर उद्या हा विषय सुप्रीम कोर्टात आहे आणि राजकीय दृष्टिकोनातून सामाजिक दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण लढत आहोत। आता मध्यमवर्गीयांनी इथं जर फ्लॅट घेतले, इथं जागा घेतल्या आणि उद्या जाऊन कोर्टात जाऊन सगळं अडकलं तर आयुष्याची जी पुंजी त्यांनी गोळा केलेली असते ते फ्लॅटमध्ये टाकतात। त्यामुळे सर्व लोकांना मी विनंती करतो की या इथे फ्लॅट घेऊ नका, कारण की हे सर्व अडकणार आहे। तुम्ही जे काही कष्टातून कमवलेले पैसे उद्या जाऊन अडचणीत येऊ शकतात, त्यामुळे या दोन्ही गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्यावं अशी विनंती आम्ही सर्वजण करतो। खरं तर आपण आहे ना रोहितजी, खरं तर आपण पाहतोय की आपण मोर्चा देखील काढला होता। मोर्चानंतर देवेंद्र फडणवीस असे देखील म्हणाले की पुरावे द्या, आम्ही बघू। तुम्ही काल पुरावे देखील सादर केलेले आहेत। आता आमची अपेक्षा आहे की देवेंद्र फडणवीस साहेब जे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, व्यक्ती सोडा पण पद महत्वाचं आहे आणि ते एक अभ्यासू नेते, ते स्वतः वकील आहेत। त्यांनी आम्हाला सांगितलं की पुरावे द्या। पुरावे आम्ही 12,000 पानाचे पुरावे काल दिलेले आहेत आणि त्याच्या आधी सुद्धा काही हजार पानाचे पुरावे आम्ही दिले होते। पण पहिल्यांदा जेव्हा त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की पुरावे द्या तेव्हा आम्ही दिले, आम्हाला अजून बोलवलं नाही। काल परत एकदा 12,000 पुरावे आम्ही तिथं 12,000 पेजेसचे पुरावे तिथं दिलेले आहेत। अजून काही पुरावे आता आमच्याकडे, आता अजून द्यायचं तरी काय? म्हणजे आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे सामाजिक लोक आहोत, आम्ही एवढं लढत आहोत, एवढे पुरावे देऊन आम्हाला अजूनपर्यंत सरकारकडनं दाद दिली जात नसेल तर गरिबाचं काय? खरे भूमिपुत्र जे आपल्या या भागातले आहेत, उरण आणि ह्या भागातले जे भूमिपुत्र आहेत, नवी मुंबईचे भूमिपुत्र आहेत, त्यांनी काय करायचं? म्हणजे काही एक ठाकूर नावाचे
बघा आले ते तर ते स्वतः आत्मदहन करण्याचा प्रयत्न तिथं केला. हे भूमिपुत्र, भूमिपुत्रांची ही आज अपेक्षा आहे. 80 वर्षाचे ते झाले तरी त्यांना न्याय मिळत नाही. इथं 2 दिवसात 48 तासात 42 टेबलवरनं फाईल हलते आणि 5,000 कोटीचा भूखंड हा बिवलकरांना दिला जातो आणि ह्या लोकांची फाईल एका टेबलवरनं दुसऱ्या टेबलवर जायला जे एक महिना लागत असेल याच्यावरून तुम्ही समजून घ्या की आजची गरिबाची काय परिस्थिती. आणि हे सरकार गरिबाचं नसून हे सरकार पैसेवाल्यांचे कॉन्ट्रॅक्टरचे असं आपल्याला म्हणावं लागेल. इसी तरह के लैंड घोटाले तमाम मराठी बिवलकर म्हणजे बिवलकर येत्या 1 ते 2 दिवसामध्ये पत्रकार परिषद देखील घेणार आहेत. त्यांचं आधी देखील म्हणणं होतं की माझ्यावरती जे आरोप लावतात ते खोटे आहेत. हे बघा ते जास्तीत जास्त काय बोलतील की आम्हाला जमीन ब्रिटिशरांनी दिली नाही. एक तुम्ही समजून घ्या तर टेक्निकल गोष्ट अशी आहे की आंग्रे परिवार जो आहे तो आंग्रे परिवार त्यांना जमीन पूर्वी दिली होती. पण जेव्हा ब्रिटिशर या भारतामध्ये आले तेव्हा आंग्रे परिवारांनी सुद्धा ब्रिटिशरच्या विरोधात तिथं दंड ठोपटले होते आणि या देशासाठी त्यांनी तिथं लढा लढला होता. असे अनेक आहेत. आणि मग ब्रिटिशरांनी जेव्हा ताकद या देशामध्ये त्यांची रुजवली त्याची आली त्यानंतर ज्या ज्या लोकांनी त्यांना मदत केली त्या लोकांची जमीन तशीच त्यांच्याकडे ठेवली. तसं बिवलकर परिवार आहे की 2,000 रुपये त्यावेळेस त्यांना दिले होते आणि 4,000 एकरची जमीन तशीच्या तशी ब्रिटिशांनी हातात घेतली नाही, ती त्या बिवलकर परिवाराकडेच ठेवली. का? कारण का त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीला मदत केली. पण ज्या ज्या राणी लक्ष्मीबाईंपासून जे सर्व महामानव नाही तर मोठे व्यक्ती होऊन गेले ज्यांनी या देशासाठी प्राण दिले, लढले या देशासाठी, त्यांच्या सगळ्या जमिनी ह्या खालसा झाल्या होत्या. पण बिवलकरांची जमीन ही खालसा झाली नाही, बिवलकरांकडेच राहील. त्याचं मुख्य कारण आहे ब्रिटिशरांना मदत केली. हा विषय सोडला तर त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही. जे सगळे पुरावे ते आमच्याकडे आहेत, त्यांच्या विरोधातले पुरावे ते आम्ही दिलेले आहेत. उद्या त्यांची प्रेस कॉन्फरन्स आपण बघूया काय बोलतात कसं. आमचा हा लढा बिवलकरांच्या विरोधात नाही. बिवलकर हे काळे का गोरे भारतातले आहेत, भूमिपुत्र आहेत का नाहीत, पण आम्हाला कळलं ते भूमिपुत्र नाहीयेत. पण ते कुठेही असले काही कसे असले त्यांच्या विरोधातला हा लढा नाही. आमचा हा लढा भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे आणि सिडकोच्या माध्यमातून इथं असणाऱ्या भूमिपुत्र आणि सामान्य लोकांना न्याय देण्यापेक्षा पैसेवाल्यांना जे न्याय दिलं जातं हे आम्हाला पटत नाही. म्हणून आम्ही इथं असणाऱ्या लोकांबरोबर आहोत. मराठी संपले आरोप करता या प्रकरणामध्ये संजय शिरसाट यांना तुम्ही जे